जय महाराष्ट्र पब्लिक आधी टॉकचर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गाई 4 वेळा रिटॅक झाले माहिती का, जय महाराष्ट्र बोलू बोलू. आणि आज घड्याळ पण नाही घातलं, कसं तरी वाटतं हात शेटी. यार तुझी काळजी येते मला, जा सांग ना. हो घड्याळ पडला बघ, आमचा गेट आहे कोणचाही कुठून मागवला आपण, अमेरिकेवरून मागवलेला गेट पडला आमचा सध्या. गाईज तुम्ही खूप वेळा आम्हाला कमेंट केलते आमचं होम टूर व्हिडिओ काढा. आज आम्ही नक्की होम टूर व्हिडिओ करतो. आणि ह्या बाईला मी 4 वेळा आवाज दिले, चल चल पिऊला बांध बोललो, पण हा डबा भरते ठीक आहे म्हणलं, डबा नंतर भरते. पण पिऊ बघ तुझा मित्र झोपला कसा. पिऊचे मित्र आहे गल्लीतले नाही का ग. चला आज गाईचं आमचं दाखव डायरेक्ट होम टूर व्हिडिओ बघा. हा आमचा पूर्ण हे गेट आहे आमचं. गेट तर दाखवलं मला, पडलं आता सध्या बांधून. पण असतं की असं घर, इथं पार्किंग लॉट आहे. आम्ही नंतर इथं मस्त की पत्र्याचं शेड बांधणार आहे. आणि हे गेट डायरेक्ट इंटरनॅशनल बनवून टाकणार आहे. सध्या अमेरिकेवरून मागवलेला गेट बनवलं आहे आम्ही आता मस्त की बघा. आपण काय करणार आहे का, इकडे सगळं असं नाही का, ते काय बोलतात नाही का, बगीचा आगी एवढं नाही पार्किंगला एवढी मोठी आपल्या पार्किंगला ही जागा कमी पडून राहिली बाई. बगीचा नको, तिकडे घेणार आहे आपण. ते रस्ता लोकच आहे आपला नाही, तो रस्ता आहे. हे बघ गार्डन बनवलं आहे ना, कुंड्या बस झाल्या एवढंच. हिरवगार म्हणाला ते एवढं मोठं हिरवगार आहे आपल्या समोर. बाळ येणार आहे ना, तर मग त्याला झोका बिका मस्त लावणार आहे. हा ना, ते घेऊया ना मस्त झोका आपण बनूया. तुला झोका बनवता? हा येतो ना. मला पोरं झाले तुला. गाईच चला मग आता मस्त की बघा काही बोलते बघा. पोरं झालं तिले काय हे काय. हो मला माहिती आहे, मला माझ्या दीदीची पोरं होते ना. हा बरं ठीक. गाईच मस्त की आता बघा हे इथं तुळस लावली. बाकी आता एंट्री बघा. तिथे पाया पडते अशी. सकाळी आली पाणी होती, हळदी कुंकू लावली बघा तिकडे. आता पण हे चालू आहे अगरबत्ती चालली. इथं पण चालली दरवाज्यात नाही का, बघ इथं पण चालली गाईस. हा आमचा दरवाजा इंटर. हा मस्त पहिला हॉल दाखवतो तुम्हाला बघा. हा मस्त की फुल हे सोपे तिथं बघा. काही कचरा पडेल असतं, कचरा म्हणजे कामाच्या गोष्टी. काही लय गरम झालं. होम टूर दाखवायला लावले, पूजा बिजा करतो ते सांगितलं. अवघड हे का मस्त आहे की असं. पिऊ अगं हिला बांधायला लावलेला बांध पहिले, कारण की मी गेट उघडा ठेवला नाही. तर गेट उघडा ठेवला काही जरी की बाहेर पळून जाते. आणि मित्रांसोबत भू 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 खेळत बसायची नाही का. कशी भुगत ती शांती सोबत. हे मस्त एक आमचं किचन हॉल आहे. ते सध्या ते पाणीमुळे खराब झाले तिथं पाईप. काय करते हा असा पडदा दाखवते का तिकडून करते एक साईडने केलेला मी पडदा. गाईज हे आमचं मस्त की किचन. सध्या किचन मध्ये राडा आहे वहिनीचं चालू आहे, कारण की वहिनीने आमच्या बनवलं त्या काल मासवड्या स्पेशल नाही का. बरे एकदम भारी चालते बाबा. कशा आलत्या खाल्ल्या का तू? किती छान असे दिसतंय बघा ना. तू कधी मासवड्या ऐकलं होतं का कधी? नाही ऐकलं नव्हतं, खाल्लंच नव्हतं. कारण की संध्याकाळात सगळेजण मासवड्या खूप खातात नाही का. हा आणि आमच्या ताईने पहिल्यांदाच ट्राय केलं. नाही का पहिल्यांदा पहिल्या पण बनवलं तेव्हा. पण तेव्हा सोबत होते, पण यावेळेस कसं त्यांनी एकट्याने सगळं केलं. आणि तू नाही केलं का? मी फक्त रेसिपी बघायला होती. म्हणजे मदत करू नाही लागली का? केली, कांदे बिंदे टाकून दिले सगळं. हा बाकी त्याला सांगता असं मसाला बिसाला सगळं त्यांनी टाकलं नाही का. बाकी मला ते काय म्हणतात, ताईने असं बनवलं. कसं 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 हातावर नाही बनवते पाहिजे थापला मस्त. वहिनी एवढ्याच मासवड्या संपल्या. हा रात्री खाल्ल्या. रात्री नाही खाल्लं का? थांब वहिनी कसं 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 घेतलं होतं गिफ्ट मस्त आहे की. फ्रीज भारी फ्रीज आहे आमचं. तुला माहित होतं ते फ्रीज?
आमच्या फ्रीजचा हा प्रॉब्लेम होता. आम्ही जुनं सेकंड हँड म्हणजे जेव्हा मी लग्न करून पण आले नव्हते ना त्याच्या अगोदरच नाही पण त्या घेतलं फ्रीजने होतं. आम्हाला लई साथ दिली. 10 वर्ष राहिलं होतं तो फ्रीज. भरपूर वर्ष मी आल्याच्या नंतर पण भरपूर वर्ष होतं म्हणजे हे नाही जेव्हा आम्ही स्टार्टिंगला गेलतो ना राहायला त्या घरात हा. तेव्हा 5 महिने आम्ही बाहेरून पाणी आणायचो, नंतर आम्ही फ्रीज घेतलं होतं. हम्म. मग तुम्हाला सांगतो ना मग तेव्हा भरपूर वर्ष म्हणजे ते चांगलं होतं फ्रीज, त्याला काहीच नव्हतं झालं. फक्त एवढाच प्रॉब्लेम होता त्याचा, काहीतरी गॅस वगैरे संपला होता आणि त्याच्यामुळं त्याच्यातून पाणीच थंड होत नव्हतं आणि एकदम कडक उन्हाळा होता. एवढा कडक उन्हाळा होता आणि त्याच्यात पाणी थंड प्यायला नाही. एवढा त्रास व्हायचा सगळ्यांना. नाही आम्ही त्याला रिपेअर केलं तरी पण तो बंद. रिपेअर केला, हा गॅस बसवला तरी पण रिपेअर नाही झालं. त्याचा खूप त्रास झाला आम्हाला आणि मग नंतर आम्ही ठरवलं चला आज फ्रीज घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मग आम्ही गेलो मग तिथं संदीप भाऊजी सगळे आम्ही गेलो होतो आणि तिथं आदित्य भाऊजींना पण बोलवलं होतं आम्ही डायरेक्ट 480 पहिला लिटरचा आम्ही फ्रीज आदित्य घेऊन टाक. भाऊजींच्या दुकानात पण गेलो होतो फ्रीज घ्यायला पण आम्हाला तिथं पसंत आमच्या दुकानात एवढे मोठे फ्रीज नाही भारीतले. हाताला त्रास नको म्हणून पण आम्ही हातानेच कपडे धुतो ना बाई, फक्त मशीनला कपडे. काहीच हे बघा आमचं मस्त केवढं मोठं भारी किचन आहे सगळं. लय मस्त आहे, लय मस्त आहे, लय मस्त आहे. लय मस्त. लाईट गेली झाला कल्याण. होम तर व्हिडिओ काढला लाईटच गेली काहीच. जाऊ द्या काहीच. तुम्ही तर आमचं बेडरूम बघितलं होतं तर संदीप भाऊचं बेडरूम कसं लावायचं आता काय लाईट नाही सध्या. आमचं आहे हे बघा कपडे वाळत राहिले कारण की कधी कधी पाऊस येतो. आज ऊन पडले आज बाहेर वाळत घालतात. आमचा बेडरूम आहे मस्त आहे की ते बाथरूम आहे. ते बाथरूम नको दाखवू. बाथरूम बघितलंय हे हा दिसतंय संदीप भाऊ त्यांचं रूम आहे पण काहीच लय अंधार आहे. आणि बघा इथं डिझाईन आहे का, ही डिझाईन इथं त्यांच्याकडे पण आहे आणि इकडे पण जा, इथं पण तीच आहे. हा पब्लिक मध्ये तुम्ही संदीप भाऊ त्यांच्या रूम मध्ये झोपतो तसं काही नाही. आणि मस्त हे बघा चिल्लू बिल्लू बघा 2 चिल्लू बिल्लू कसे गोड एकदम मस्त आहे की असा फोटो भारी दिसते असे गुडगुडी. हे राधाकृष्णाचा फोटो मस्त तिघांच्या रूम मध्ये आमच्या काय असे फोटो ना राधाकृष्णाचे. हा मस्त आहे की ऋतुवाहिनी त्यांचा बेड आहे. असं बेड हे कपाट तिथं रिंग लाईट वगैरे ठेवल्या मस्त की सेटअप वगैरे करत असतो. हा वॉशरूम वगैरे हे वॉशरूम वगैरे. आणि खरं म्हणजे काहीच आम्ही आम्हाला पाठीमागे मोठा फेस आहे. मगच आम्हाला 1 वर्ष लागणार आहे. वर 1 वर्ष नक्की आम्ही इथं मस्त एक बेडरूम बांधणार आहे. हा इथं मस्त इथं एवढी मोठी जागा आहे ना तुम्हाला दाखवू शकतो. इथं लय मोठी जागा आहे. नाही राहू दे. हे बघा इथं खूप मोठी जागा आहे अशी खूप मोठा फेस आहे. 2 बेडरूम इतकी जागा. हे काय साठी सांग हे कशासाठी. हा हे ना खरं म्हणजे काहीच हे असं याच्यासाठी मम्मीची कंबर दुखती ना तर मम्मीनी अशा कंबरेसाठी लावलंय. हे असं कंबर दुखायचं राहतं. मम्मी करते हे असं केलं का मग कंबर थांबते मम्मीची. कोणाची पण घरातल्यांची आमची कोणाची कंबर दुख लागली की इकडे तो पण भारी वाटत आहे तुझं. आणि आज बायको म्हणली मला सकाळी अहो तुम्ही व्हिडिओ नीट करा काल मी खूप काळी दिसत होते. नाही ना तसं काही नाही. चपू हा दिसायला काल आम्ही कपडे धुतो तिघी पण. मी इथं बसते, हा मी इथं बसते, ताई इथं असतात आणि ऋतुताई कधी कधी येतात तिथं. मग ते इथंच असतात ऋतुताई बस. नाही ऋतुवाहिनी फक्त तिकडे जाऊन देत्या पाणी हे देत्या. ऋतुवाहिनी फक्त वॉशिंग मशीनला लावते कपडे पिळायला. नाही हा ते पण मामा नेऊन देता येतं सगळं. ते तिथून मामाच नाही होते ना ते ऋतुवाहिनी असते ते. भारी वाटतं फ्रेश. गायचं कसं आहे असं हे मस्त की लाईट गेली गाईच पण तरी पण मस्त रूम आहे. बेडरूम तर आमचीच बेडरूम तर तुम्ही बघितले. संदीप भाऊची तर तिथं अंधारात थोडीफार दिसली पण त्यांची पण खूप मस्त आहे. आणि ऋतुवाहिनीचे बघितलं असेल बेडरूम कसे छान. यांचे खूप टाइमपास करायचे कपडे. आणि इथं मस्त की आमचं सरपण ठेवलं पावसामुळे भिजू नये म्हणून. म्हणजे ते आपण चुलीमध्ये ते लाकडं टाकतो मग तेच माहिती सरपण म्हणजे समजत नाही माझ्यासारखे असले की. हा तुझ्यासारखे असले की तुझ्यासारख्याला समजत नाही. मुंबईच्या लोकांना नाही माहिती. मी तिकडचे म्हणा म्हणजे जी सिटीमध्ये राहतात का त्यांना नाही माहिती पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहणारे. गाईच आता मस्त की झालं. काय म्हणते पब्लिक काहीच नाही. आज मासवड्या देणार आहे मला डब्याला. मग? कारण की मीच बोललो यांना मग स्वयंपाक बनवू नका मस्त मला मासवड्या द्या. बनवले आम्ही सकाळी चपात्या वगैरे बनवल्या. हा ते चपात्या वगैरे बनवल्या पण मला मासवड्या पाहिजे. आणि मस्त डबा बनवला पण मला मासवड्याच खाऊन आवडायचं. तो डबा तुम्ही खा माझा पण मला मासवड्या द्या. कारण की आमच्या कामातल्या पोरांना खूप मासवड्या आवडतं. कारण कालच त्यांना सांगले येतानी की घरी मस्त की मासवड्या बनवले. म्हणलं ठीक आहे येतानी जास्त घेऊन आहे म्हणे पण घेऊन जाणार मस्त. मम्मी कधी येणार
काल फोन केलता ना मस्त मम्मी, रक्षाबंधन झालं काल मम्मीला फोन केलता, मम्मी मस्त की एन्जॉय चालू होता मुंबईला मम्मीचा, नाही का. किती भारी हवा सुटली. लवकर आम्ही सॉरी यार तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही लव्ह स्टोरी ब्लॉग ना आम्ही नक्की अजून या महिन्यात तर नाही टाइम टाकणार, लागणार आहे. या महिन्यात तर नाही टाकणार, पुढल्या महिन्यात नक्की टाकेल, कारण की या महिन्यात टाइमच नाही, कारण की खूप बिझी आहे सध्या आणि माझ्या कामात तर खूप गर्दी असते, मला टाइम नाही भेटत, संध्याकाळी खूप उशीर होतो. हे लवकरात लवकर 10 लव्ह स्टोरी ब्लॉग कसा 30-40 मिनिटाचा असतो ना, चांगला मस्त की मोठा, नाही का. हा भारी सगळं आमचं काय काय झालं, खूप एन्जॉय झालं आमच्या लाईफ मध्ये, एन्जॉय पण झाले, खूप भांडण पण झाले, खूप काय काय गोष्टी पण झाल्या, नाही खूप काय काय झाले असे. फुगलो फुगलो हा पण खूप काय झालंय, पण ते नक्की तुम्हाला जेव्हा येईन ना तेव्हा नक्कीच सांगेल तुम्हाला लव्ह स्टोरी ब्लॉग मध्ये. चला मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अजिबात विसरू नका. चला मग बाय.